सरकार प्रयत्न करत आहे की सरकारवरचा बेरोजगारीचा ठपका हा मिटला पाहिजे, परंतु सरकारनं भरती सुरू केल्या पण प्रत्येक भरतीमध्ये सर्वसामान्यांची मुलं जे अभ्यास करतात पैसे देतात ते पेपर अक्षरशः फुटले जात आहेत। हॉल तिकीटवर इथं पुरावे आहेत, सरकार म्हणतं आमच्याकडे पुरावे नाही। हॉल तिकीटवर अक्षरशः पेपरचे सगळे ABCD उत्तरं लिहून दिले सरकारनं, पण सरकार प्रत्येक वेळेस पेपर फुटला की म्हणतं पुरावे नाही। आणि एक दोन विद्यार्थी कॉपी करताना पकडले तर ते कॉपी करणारे विद्यार्थी चोर म्हणून घोषित केले जातात आणि ज्यांची कॉपी पकडली जात नाही ते पोरं अधिकारी होतात। जी सामान्य घरची पोरं बिना विषयाने पैसे जातात, काबड कसं करतात, अभ्यास करतात, पोटाला चिमटा काढून अभ्यास करतात, ही पोरं आज परीक्षेपासून वंचित राहतात। आमची मागणी आहे की तलाठीचा पेपर सुद्धा फुटला, त्यानंतर कधीच्या अभियानाचा फुटला आणि आता WCD प्रकरणामध्ये तर अक्षरशः पुरावे भेटलेले आहेत विद्यार्थ्यांना, तरी सुद्धा सरकार यांच्यावर कोणतीच चौकशी लावत नाही। बाकीकडे SIT चौकशी लावतं, ED लावतं, CBI लावतं, परंतु पेपरचा दळदळीत पुरावा असताना आमच्या विद्यार्थ्यांची कशामुळे चौकशी केली जात नाही जे कॉपी करतात। आमची ही मागणी आहे की WCDचे पुरावे भेटलेले आहेत, हा WCDचा पेपर तात्काळ रद्द झाला पाहिजे, पुन्हा हा पेपर घेतला पाहिजे आणि तो TCS ION डिजिटल सेंटरवर घेतला पाहिजे, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे। आणि हे जर सरकारला करता येत नसेल तर राज्याचे जलसंधारण मंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जलसंधारण मंत्र्यांनी तात्काळ या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण की आमच्या नोकऱ्या धोक्यात आहेत, आमचे भविष्य झोपण ही आमची मागणी आहे। जोपर्यंत AC मध्ये बसणारा भ्रष्ट अधिकारी बाहेर येत नाही आणि जोपर्यंत ही परीक्षा रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी तर बसणार नाही। आज आम्ही या भावनेने आलोत, एकतर अधिकारी बनून जायचं नसता या वाल्मीच्या गेट मध्ये आपला जीव त्यागायचा, या भावनेने आम्ही या ठिकाणी आलेलो। पूजा मोरे दादा, या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलंय, पेपर रद्द करावी मागणी केलेली आहे आणि काय पावित्र्य आहे तुमचं? सर 20 आणि 21 तारखेला WCD ने ऑनलाईन एक्झाम घेतली आणि ऑनलाईन एक्झाम घेताना WCD ने असा खोलसाटपणा केला की ही एक्झाम अधिकृत TCS सेंटरवर व्हायची होती। आम्हाकडून सगळ्याकडून 1,000 रुपये घेतले की TCS सेंटरवर आमची एक्झाम कंडक्ट केली जावा, योग्य सोय केली जावा, पण आम्हाला सगळ्याला नंतर MSCIT चे जे अधिकृत जे आहेत ऑफिस वगैरे तर तिथं आमचा पेपर घेण्यामध्ये आला, तिथं कोणत्याही प्रकारची सोय वगैरे नव्हती, काय नाही। त्याच्यामुळे त्यानंतर जो मुलगा पकडला गेलेला आहे त्याच्या हॉल तिकीटवर डायरेक्ट 95 प्रश्नाचे उत्तर सिरियल वाईज होते। आता 95 आमच्या समोर असा प्रश्न आहे, मुलं ज्या वेळेस एक्झाम देतात त्यावेळेस प्रत्येक मुलाला क्वेश्चन हे शफलिंग मध्ये येतात, म्हणजे कोणत्याही मुलाला एका क्रमाने प्रश्न नसतात, त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्नाचे उत्तर सुद्धा कोणत्याही क्रमाने नसतात। मग ह्या जो मुलगा आहे त्याला जे उत्तर भेटलेले आहेत त्याला तो क्रम कोणी दिला, म्हणजे आम्हाला 100% गॅरंटी आहे याच्यामध्ये WCD चे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत क्लास 1 लेवलचे ते याच्यामध्ये सामील आहेत आणि ते सामील असण्याची खूप दाट शक्यता आहे। तर आम्ही आज आंदोलन करत आहोत जोपर्यंत डिपार्टमेंट ही परीक्षा कॅन्सल करत नाही आणि ही कॅन्सल करून पुन्हा रिशेड्यूल नवीन TCS अधिकृत जे सेंटर आहेत तिथं नवीन रिशेड्यूल करत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत। आणि हवं तर जर डिपार्टमेंटला जर आमचा बळीच जर घ्यायचा असेल तर आम्ही आमची मागणी जर नाही कंप्लीट जर झाली तर आम्ही आमरण उपोषणाची घोषणा करणार आहोत। मी प्रकाश नागरगोजे, विद्यार्थी प्रतिनिधी।